5च मिनिटात तयार होणारी भाजी म्हणजे कुरडईची भाजी। गावाकडील पद्धतीने ही भाजी कशी करतात ते आज आपण पाहूयात। एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। पाणी आपल्याला जास्त उकळू द्यायचं नाही, अगदी बोट बुडेल एवढं आपल्याला गरम पाणी हवं आहे। यामध्ये मी 3 कुरडया घालत आहे। पाण्यात कुरडया या 10 मिनिटे आपल्याला अशाच भिजू द्यायच्या आहेत। भिजल्यानंतर ते आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचे आहेत। चाळणीवर काढल्यानंतर त्यावर थोडंसं थंड पाणी घालायचं आहे। जर कुरडई तुमची जास्त अशी चिकट झाली असेल तर ती मोकळी होते। कुरडईमधील पाणी निथळेपर्यंत गॅसवर एक कढई गरम करायची आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि पाव चमचा जिरे घालायचे आहेत। या भाजीला तेल जास्त लागत नाही। त्यानंतर कढीपत्त्याची पाने 8 ते 10 घालायची आहेत। कढीपत्ता थोडासा तडतडला की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे मी घालत आहे। ते चांगले परतू द्यायचे आहेत। ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता, प्रवासात देखील नेऊ शकता। इथे आपले कांदे मस्तपैकी परतलेले आहेत। यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीला जास्त तिखट असणारं तिखट अर्धा चमचा घालत आहे, अर्धा चमचा धणेपूड आणि इथे मी शेंगादाण्याचा कूट जाडसर असा कुटलेला आहे तो इथे 2 चमचे घालत आहे। हे सर्व मसाले टाकून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे। यानंतर आपण भिजवलेल्या कुरडया घालायच्या आहेत। कुरडई आणि हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। ही भाजी चवीला खरंच खूप छान लागते, तुम्ही नक्की करून पहा। या भाजीला कुठलाही मसाला लागत नाही। ही भाजी कमी तेलात, कमी साहित्यात आणि पटकन तयार होणारी ही भाजी आहे। यानंतर आपण यामध्ये मीठ घालूयात। मीठ अगदी आपल्याला कमी घालायचे आहे, कारण कुरडई बनवताना त्यामध्ये मीठ घातले जाते। थोडीशी बारीक चिरून कोथिंबीरही घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून छान परतून घ्यायचे आहे। अगदी ही भाजी 2 ते 3 मिनिटातच तयार होते। आता आपली कुरडईची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।